ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली सातारा विधान परिषद भाजपाचे धैर्यशील कदम 301 मतांच्या आघाडीनं विजयी, अभयसिंह जगतापांचा दारुण पराभव। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवलाय। पहिल्याच पसंतीच्या मतांमध्ये विजयाचा कोटा ओलांडत त्यांनी महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केलाय। सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे झालेल्या मतमोजणीत एकूण 885 मते वैध ठरली आहेत, तर 9 मतं अवैध ठरली आहेत। धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची तब्बल 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मते मिळाली। त्यामुळे धैर्यशील कदम यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा 301 मतं अधिक मिळवत एकतर्फी विजय संपादन केलाय। मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून धैर्यशील कदम यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। या विजयानंतर मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले, गुलाल उधळला आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान यामध्ये शरदचंद्र पवार गटाला दणका बसलेला आहे। एकूणच सध्या कधी काळी सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला संपूर्ण ढासळल्याचं चित्र या ठिकाणी दिसलेलं आहे। वेगळ्या वेगळ्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचं जागर न्यूज। 9 मते कुठली बाद झाली यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। नमस्कार, मी शर्वरी पवार।